आज आपण आपल्या शाळेमध्ये स्वयंशासन दिन साजरा करत आहोत। तर आपले 3 वर्ग, वर्ग 10वा अ या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री बांगर सर, वर्ग 10वा ब या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री शिरसे सर आणि वर्ग 10वा क या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री दशरथे सर आणि आपली शाळा आपण या ठिकाणी स्वयंशासन दिन साजरा करत आहोत। तर आज तुम्ही काय म्हणून काम करता? मी मुख्याध्यापक म्हणून काम करते। तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं पूर्ण नाव साधना विनायक कदम। आज मी या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे। तुम्ही काय म्हणून काम करता? माझं नाव गौरी किशोर आहे। आज या स्वयंशासन दिवसाच्या निमित्ताने मी उपमुख्याध्यापिका म्हणून काम करते आणि अल्सो मी सायन्सचा एक पिरियड घेतला होता। सायन्स टीचर म्हणून पण काम केले एका पिरियडसाठी। सर तुमचं पूर्ण नाव सांगा। प्रसाद गणेशराव मगर। बरं, आपण काय म्हणून काम करता आज? परीक्षक म्हणून। बरं, आज परीक्षक म्हणून काम करत असताना तुम्हाला काय वाटतंय? अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थी एकंदरीत काम करत आहे। बरं, एकंदरीत तुमची कॉफी कुठं कुठं केल्यासारखी वाटतंय का तुम्हाला? बऱ्याच ठिकाणी केलेली। म्हणजे मुलं तुम्ही जे पद्धतीने सांगितलेले ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। बरं, आज तुम्हाला काय वाटतं हे असं वातावरण पाहून? आपण जे अध्यापन करतो याचं पूर्णपणे अनुकरण विद्यार्थी करत आहेत। आपल्या डोळ्यासमोर लहानारी छोटी छोटी मुलं आज मोठी झालेत आणि ते एक वेशभूषेमध्ये रंगीबेरंगी साड्या घालून आज या ठिकाणी गायडन्स करत आहेत, पदभार सांभाळत आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतंय? विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे अध्यापनाचं कार्य करत आहेत आणि पूर्णपणे आपलीच नकल करत आहेत। तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतो? खूप जास्त, खूप लकी वाटतं। म्हणजे आज इंदिरा गांधी कन्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय मुरलीधरराव मुळे अण्णा, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बांगर मॅडम, आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री सावंत सर, तुम्हा 3ही वर्गाला मार्गदर्शन करणारे श्री बांगर सर, शिरसे सर, दशरथे सर व या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व कर्मचारी यांनी तुम्हाला गायडन्स केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहात। उत्कृष्ट रीतीनं तुम्ही शिकवण्याचंही काम करत आहात, याविषयी तुम्हाला आनंद वाटत आहे। हां, आपलं नाव काय? पूजा मुंजाजी भालेराव। आपलं पद काय आजचं? मी पर्यवेक्षक आहे। बरं, तुमचं नाव काय? माझं नाव आकांक्षा दिलीप राखोंडे। आज तुमचं पद पर्यवेक्षक। कसं वाटतंय तुम्हाला बरं आज शाळेच्या मैदानावर? खूप छान। दररोज तुम्हाला या ठिकाणची शिक्षक मंडळी दटवणारी, इकडं पळ तिकडं पळ गब्बस म्हणणारी, आणि आज तुम्ही ते सगळं हातात घेतलं, याविषयी तुम्हाला काय वाटते बरं? एक्सपिरियन्स भारी आहे। इतके दिवस सर्व शिक्षकांना शिकवताना पाहिलं होतं, काम करताना पाहिलं होतं। आज प्रत्यक्षात त्यांच्या जागेवर उभं राहून हा एक्सपिरियन्स घेता येईल, मस्त वाटेल। म्हणजे आनंद वाटतो? खूप हार्ड काम आहे। आता कळालं शिक्षकांचं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे। प्रत्येक स्टुडंटला हँडल करणं आणि टीचर्सला पण हँडल करणं खूप अवघड आहे। म्हणजे या ठिकाणी जे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मुरलीधरराव मुळे अण्णा, त्यांच्याबरोबर साथ देणारे त्यांच्या बांगर मॅडम मुख्याध्यापिका, त्यांना सहकार्य करणारे सावंत सर आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांची जी मेहनत आणि तुम्हाला कधीमध्ये थोडंसं कठोर शब्दात बोलतात, याविषयी तुम्हाला काय वाटतं? मुलींना रागवताना पाहतात, पण त्यांच्या मागे काहीतरी शिक्षकांचं आणि इंटेन्शन असतं, ते एकदा मुलींनी समजून घ्यायला पाहिजे, ते आज कळाले। ओके, धन्यवाद मॅडम।